झोप लागायला पलंग सासऱ्याचा पैशाचा आहे. पलंग तरी स्वतःच्या पैशाचा असावा रे, म्हणजे झोप लागन गुणानं महाराज. तुम्हाला असं वाईट बीट वाटत नाही का रे? पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पोरगी सासऱ्याची, माज तुम्हाला लाडवे तुमचाच. काय जगाचा न्याय आहे. पण तुम्हाला म्हणून सांगते, लेख म्हणून नजरेत नजर घालून सांगते, दादा हो, कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही हुंडा घ्या म्हणून. तुमचं तुमचं आहे. शास्त्र सांगतं, उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितुर्जितम अधम भातृवित्तच्च स्त्रीवित्त अधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना, त्यांना अर्धी शिळी खाऊ द्या, पण जगाच्या बापाच्या दारात तो पुरुषोत्तम म्हणून नावाजला जातो. एवढं सामर्थ्य त्याच्या कष्टात आहे, त्याच्या स्वाभिमानात आहे बरं का. पोरांनो, जी बापाच्या इस्टेटीवर आईट करतं ते मध्यम आहे. धोबिका कोत्ता घरकाना गाठका, त्याला देवाच्या दारात काहीच किंमत नाही महाराज. हा, जे भावाचं खातं ते आधम आहे, आणि जे बायकोचं खातं ते आदमाधम आहे. त्याला जिंदगीभर तरस आहे महाराज. आता वाजवा टाळ्या, हे खरे. आता ह्यांनी मुदाम नाही वाजवल्या, ह्यांना माहित आहे आपण घेतलंय गा. आपण नसतं घेतलं म्हणजे वाजवलं असतं महाराज. अरे पलंग कपाट तर लय लांबची गोष्ट आहे. साधा रुमाल येऊन कधी सासरवाडीत न रुमाल बरं का, धोंड्याचा महिना रुमाल म्हणलं मी महाराज. रुमाल येऊन ये दादा, नाही यावं बरं. नाही, पोरीच्या घरनं रुमाल येता कामा नाही. पोरीचा पैसा नवऱ्यानं घेता कामा नाही. पोरीन तिच्या घरासाठी कष्ट करावं, तिनं खर्चावं, तिच्या लेकरा बाळांसाठी, तिला वाटलं तिच्या नवऱ्यासाठी. पण नवऱ्यानं मागू नये महाराज, त्याला पुरुष म्हणायचा. बाकी मग तुमचे तुम्ही विचार करा काय म्हणायचं ते महाराज बरं का. तर या विषयाकडे नको देवा, मला माझं सामर्थ्य कळावं. चला मग काय, अखंडितपणे आम्हाला जर सामर्थ्यता मिळवायची आहे तर आम्हाला कळलं पाहिजे की जगाचा बाप चालवतोय. संगत चुकीची लागली की आमचा परिणाम वेगळा होतो. तेव्हा आम्हाला संगत योग्य लागावी, आणि एकदा संगत योग्य लागली की आम्हाला खरं खोटं कळतं. मग काय लक्षात आहे ना, द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह आखलं, लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. अशी इष्टी चहा पाण्याला थांबती 1-2 मिनिटं महाराज बरं का, अशी सोडायची नाही लगेच, बोलत जा पटापटा. चक्रव्यूह आखलं, 7 मंडल, केंद्रबिंदू. अभिमन्यू म्हटला धर्मराजाला मी जातो, कारण कोणी जायला तयार, कारण कोणालाच त्याचं ज्ञान. अर्जुन जाऊ शकतो आणि माघारी येऊ शकतो, पण अर्जुन जर गेले तर बाहेरचं युद्ध कोण जिंकणार किंवा कोण लढणार. मग धर्मराजा चिंतत आहे. अभिमन्यू म्हटले मी जाऊ का? जातोस का? जा. अभिमन्यू गेले खरं, पण त्यांना बाहेर यायचं ज्ञान. त्याच्यामुळे जयद्रथाने त्यांचा गैरफायदा घेतला. अभिमन्यू जशी पडलेले अस्त्र त्यांच्या मानेवर लाथ घेतली. अभिमन्यूच्या डोळ्यातनं पाणी आलं. अर्जुन चिडले. अर्जुन म्हटले वेडास का? क्षत्रियस तू, एकतर पडलास, एकतर तू पडायला नव्हता पाहिजे, आणि पडलास तर जगायला नव्हता पाहिजे. पडला तो पडला, पुन्हा जिवंतस, आणि जिवंत असून अजून रडतोयस. कसला क्षत्रिय आहेस तू? कलंक क्षत्रिय नावाला. अभिमन्यू म्हटले पितामह आधी ऐकून घ्या, मी पडलोय म्हणून रडत नाही. ज्याने माझ्या मानेवर लात घातली त्याचा बदला मला जिवंत असतानाही घेता येत नाही. याच्यामुळे डोळ्यातनं पाणी आलंय. अर्जुन म्हणले शोभले क्षत्रिय सोड जीव, तू काळजी करू नको, तुझा बाप जिवंत आहे. उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मेलेला असेल. नाही जर मेला, स्वतःची चित्ता स्वतः रचणार आणि उडी स्वतः मारणार. पण कोणी केला? अर्जुनाने. पण कोणी केलाय? तुम्ही बोलत जा. वाटलं तर कीर्तनधर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते मी, पण तुम्ही बोला बाबांनो. देऊ का? बरं बोला महाराज बरं का, बोलत जा. पण कोणी केला? अर्जुनाने. पण केला अर्जुनाने, पूर्ण केला ड्रायव्हरने. कोणाच्या? अर्जुनाच्या. लक्षात घ्या, सूर्योदय झाला, शंख पुकारणी झाली, युद्ध चालू झालं, जयद्रथ शोधला देवाने. अर्जुनाला कुठेच जयद्रथ दिसले नाही, देवाला कुठेच जयद्रथ दिसले नाही. आता दिसलाच नाही तर मारायचा कसा? कारण तुम्ही क्षत्रिय धर्म कधी निभावू शकता? शत्रू समोर असेल. आता शत्रूनं कूटनीती वापरली, तो लपून बसलाय, तर मारायचं कसा? देवाला चिंता वाटायला लागली. देव म्हणले हा जर मेला नाही, हेनं कूटनीती वापरली, पण अर्जुन अधर्माने वागणार, तो पणाला राखणार, तो चिता रचणार, तो उडी मारणार. आणि मी असताना जर चिता रचून अर्जुनानं उडी मारली तर उद्या ही रायवाडीकर म्हणत्याला अर्जुन उडी मारूस तर ही देव करीत काय होता. कारण आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा राहे. आम्ही काय म्हणतोय, द्वारकेचा राणा. आम्ही काय म्हणतोय, हरिमुखे. नुसतं तुम्ही मुखे म्हणा, पांडवाचं लक्षण कोण करतंय? देव करतोय. हे शब्द आहेत ज्ञानोबांचे. मग हे शब्द खोटे ठरतील ना, मग काय करावं? भगवंताने सुदर्शन चक्र फिरवलं, देवाच्या सुदर्शना भोवती अख्खी पृथ्वी फिरते. भगवंताने थोडीशी लीला केली,
सूर्योदयाच्या सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त झाला. वेळेच्या लक्षात येतात माझे शब्द. सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त झाला. अर्जुनाला वाटलं मी हरलो. अर्जुनाने चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले बाबा जायच्या आधी आपला नियम आहे, आम्ही जातो आमच्या गावा, पण त्याच्या आधी तुम्ही उगाच बोलवलं. मला सगळं जमतंय तुम्हाला महाराज. राम राम घ्यावा. मग राम राम घ्यायचा म्हणल्यावर नुसता पुढे बघून राम राम जमतो का? सगळ्याला राम राम गेला पाहिजे. मग घालील लोटांगण वंदीन चरण. आणि जसं माग बघितलं अर्जुनाने, मागच्या गर्दीत जयद्रथ होता. देवाला माहित होतं हे येणार, कारण आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे शत्रू जरी असला अंतकाल चुकवायचा नाही. शत्रूच्या अंतकालात सुद्धा आपली हजेरी पाहिजे. आला होता जयद्रथ धर्म पाळायला. देवाला माहित होतं हे गबाळ येणार, हे येड हे महाराज बरं का. देवाला माहित होतं हे येणार. अर्जुनाला दिसले, पण अर्जुन म्हणले दिसण्यात मजा नाही, सूर्यास्त झालाय. झालाय का? तुम्ही ऐकत होते ना? झालाय का? देवानं सुदर्शन चक्र महागारी घेतलं. सूर्यास्ताला वेळ झाला. अर्जुनाला कळलं देवाची लीला आहे. अर्जुनानं जागेवर बाण धरून मारला. जयद्रथ मेला. रायवाडीकर पटपट बोला, बाण कोणी मारला? मेला कोण? पण मेला कोणामुळं? द्वारकेचा राणा. देवा तू राखतोयस. आणि घर याचा अर्थ आम्ही म्हणतो ते घर नाहीये. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडन सुभिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तक मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्ण. काय नाही, हरिमुखे मना. एवढाच अर्थ होता महाराज सगळ्याचा बरं का. जगाच्या बापाचं नाव आम्ही घ्यावं, चहुवेदी जाणं, साही शास्त्री कारण, 18ही पुराण. आणि जसं जगाच्या बापाचं नाव मुखात आलं, त्याचं अस्तित्व मान्य केलं, संसाराच्या व्याप्तीतनं आम्ही बाहेर पडलो. आलिप्त कमळ जळी जैसे अशी आमची अवस्था झाली. त्या दिवशी आमचं असं झालं, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. बरं देवानं असं केलं, आम्ही नामस्वरूपी झालो. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. देवानं असं राखलं, दिसलं लोकाला आम्ही केलं. पण द्वारकेचा राणा तो आमच्या अंतकरणात सामावून राहिला. घर म्हणजे हृदय मंदिरी शोधुनी, घर म्हणजे हे स्वभक्त चित्तरंजन. जसा देव मनात स्थिरावला तसं मुखात त्याचं नाव आलं. जसं मुखात त्याचं नाव आलं तशी संसाराची व्याप्ती सुटली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. आता ब्रह्मादिकाला सुद्धा गणता करता आली नाही की बाबा ज्याचा पाठी राखा जगाचा पाप झाला त्याच्या पुण्याची मापणी आम्ही तरी कशी मांडायची. ज्याच्यासाठी जगाचा बाप धावत आला, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नेदी, त्याचं पुण्य ब्रह्मांनी तरी कसं सांगावं. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी. बरं परिस्थिती अशी आहे, आमच्याकडे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे. जन्म नाम घेता विठोबाचे पर्वत जळतील. सगळं काही आमचं निघून गेलं. आता राहिलं फक्त मी आणि परमात्मा. परिस्थिती संसाराची सुद्धा अशी झाली जसं काही एखाद्या सामर्थ्याने आम्ही जगाच्या बापाकडे जावं म्हणजे ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची मागारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. तुम्ही जागे महाराज नाही आला अर्थात तो मिठाचा आहे, पाण्यात विरघळला. वैष्णव देवाकडे गेला, महागारी आलं ते शरीर. आत्मा परमात्म्याचं मिलन झालं. शरीराचा आणि संसाराचा कितीही मिलाप झाला, आत्मा विभक्त असल्यावर त्याचा काही फरक पडत. मग जगद्गुरु तुकोबाराय पंढरपुरात काय आणि देहूत काय, सामर्थ्य एकच. सावता माळी मळ्यात काय आणि पंढरपुरात काय, सामर्थ्य एकच. कान्हो पात्रा ज्ञानोबांच्या संगतीत काय आणि पंढरीच्या गाभाऱ्यात काय, सामर्थ्य एकच. आसोनी पण जीवे वेगू, मन मात्र देवाजवळ राहिलं. आता वेदशास्त्र ग्वाही देतात. ज्ञानोबाराय म्हटले माझ्या एकट्यावर विश्वास नसेल तर मी सांकेतिक भाषेत सांगतोय. सांकेतिक भाषा म्हणजे फक्त इशारे. व्यासाची या खुना, खून नाही, खून. खून म्हणजे
ते नजर नजर में हाले दिल का पता चलता है तसं महाराज बरं का. ते असं इशारा असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा, पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त इशारा करते. खून, ह्याला इशारा म्हणायचं महाराज बरं का. आता हे कळलं, त्याला कळलं, ज्याने अनुभवला असेल त्याला कळलं असेल. महाराज बाई बोलत नाही, नवऱ्याची इज्जत जाऊ देत, पण तिच्या मनात राग असतो ना, मग ती म्हणती माणसं फक्त जाऊ दे मग तुला दाखवते महाराज बरं का. पण ती तोंडानं बोलत आणि तिचा इशारा नवऱ्याच्या पलीकडं कुणालाच कळत. तसं व्यास मुनींचा इशारा ज्ञानोबांना कळतोय. व्यास मुनी वेदांचे महर्षी आहेत, ते सांगतायत तुम्ही काही न करता फक्त नामस्मरण केलं तरी जगाचा बाप तुमच्यासाठी. हे जर व्यासांची सांकेतिक भाषा आहे तर मी विश्वासाने सांगतोय वेदशास्त्र ग्वाही देत आहेत. संसार बाह्य व्यक्तिमत्व जगाच्या बापाला समोरोक्तेनं मिळतं आणि हा सगळा अधिकार नामाने तुम्हाला प्राप्त, फक्त भजन.